हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग अँड प्लांट फिजिओलॉजी या विषयाचा आपण आज पार्ट 17 घेत आहोत. तर आपला सिलेबस जवळपास संपलेला आहे, तर त्यामुळे आपल्याला तर म्हणून आपण आजचा हा शेवटचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत जुन्या पेपर्स मध्ये विचारलेले जे सर्व ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स आहेत, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर ज्या काही डेफिनेशन्स किंवा आन्सर इन वन सेंटेन्स आहे, तर जे रिपीटेड आहेत तर ते मी यात काढलेले आहे, तर ते आज आपण पाहूया आणि आपल्या सिलेबस याचबरोबर आपल्या सिलेबस संपून जाईल. तर सर्वात आधी डेफिनेशन्स. तर पहिली डेफिनेशन आहे प्लांट ब्रीडिंग. Plant breeding is a method of altering the genetic pattern of plant to increase their value and utility for human welfare. It is a purposeful manipulation of plant to create desired plant types that are better suited for cultivation, give better yield and are disease resistant. तर ही डेफिनेशन आपल्याला प्लांट ब्रीडिंग ची इतकी लिहिली तरी चालेल. प्लांट ब्रीडिंग इज द मेथड ऑफ अल्टरिंग द जेनेटिक पॅटर्न ऑफ प्लांट टू इन्क्रीज देअर व्हॅल्यू अँड युटिलिटी फॉर ह्युमन वेलफेअर. तर ही डेफिनेशन आधी आपण कव्हर केलेली आहे, त्यामुळे इथे जास्त डिटेल मध्ये घेण्याची गरज नाही. प्लांट ब्रीडिंग इज अ मेथड ऑफ अल्टरिंग द जेनेटिक पॅटर्न ऑफ प्लांट टू इन्क्रीज देअर व्हॅल्यू अँड युटिलिटी फॉर ह्युमन वेलफेअर. तर प्लांट ब्रीडिंग ही मेथड आहे जेनेटिक प्लांट्सचा जेनेटिक पॅटर्न चेंज करण्याची ही मेथड आहे, ज्यामध्ये प्लांटची व्हॅल्यू आणि युटिलिटी ह्युमन वेलफेअर साठी जी प्लांटची व्हॅल्यू किंवा युटिलिटी आहे तर ती वाढवल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारची डेफिनेशन आहे. त्यानंतर जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी कॉन्सर्न विथ द स्टडी ऑफ जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन अँड हेरिडिटी ऑर्गॅनिझम. तर ही सुद्धा डेफिनेशन याआधी आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर आहे प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ ऑल द इंटरनल ऍक्टिव्हिटीज ऑफ प्लांट, दोज केमिकल अँड फिजिकल प्रोसेसेस असोसिएटेड विथ लाईफ as they occur in plants. तर plant physiology is the study of all the internal activities of plant. Plant physiology म्हणजे वनस्पतींमध्ये घडणाऱ्या केमिकल किंवा फिजिकल प्रोसेसेस ज्या आहे किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहे ज्या प्लांट लाईफ मध्ये ऑकर होतात, तर त्यांचा स्टडी म्हणजे प्लांट फिजिओलॉजी. त्यानंतर आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस used by plants and other organisms to convert light energy into chemical energy that can later be released to fuel the organisms activities. ही डेफिनेशन सुद्धा आपण आधी पाहिलेली आहे फोटोसिंथेसिसच्या चॅप्टर मध्ये. तर अशा प्रकारची डेफिनेशन लिहावी लागेल. त्यानंतर सेलची डेफिनेशन तर आपल्याला आधीपासूनच माहिती आहे, पण तरीही सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ ऑल नोन ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर फायटोहॉर्मोन. फायटोहॉर्मोन ही जरा वेगळी डेफिनेशन आहे आपल्यासाठी. फायटोहॉर्मोन और प्लांट हार्मोन आर नॅचरली ऑकरिंग स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स or substances which influence physiological processes in plants at very low concentration. तर फायटोहॉर्मोन्स म्हणजे प्लांट हार्मोन म्हणजे नॅचरली ऑकरिंग स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. नॅचरली ऑकरिंग जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे किंवा सबस्टन्सेस आहे, ज्याचा जे स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करून म्हणजे प्लांटच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसवर इन्फ्लुएन्स करतात, तर त्याला म्हणायचं फायटोहॉर्मोन किंवा प्लांट हार्मोन. त्यानंतर आहे बॅकक्रॉस. बॅकक्रॉस इज द मेटिंग ऑफ हायब्रिड ऑर्गॅनिझम विथ वन ऑफ इट्स पॅरेंट और विथ अन ऑर्गॅनिझम जेनेटिकली सिमिलर टू पॅरेंट. तर बॅकक्रॉस म्हणजे मेटिंग ऑफ हायब्रिड ऑर्गॅनिझम किंवा ऑफस्प्रिंगचं मेटिंग वन ऑफ इट्स पॅरेंट्स, म्हणजे त्याच्या वन ऑफ इट्स पॅरेंट सोबत ऑफस्प्रिंगचं मेटिंग, तर त्याला म्हटलं जातं बॅकक्रॉस. आणि टेस्ट क्रॉस म्हणजे आपल्याला पुन्हा विचारला जातो टेस्ट क्रॉस. तर टेस्ट क्रॉस आणि बॅकक्रॉस मध्ये आपण बरेचदा कन्फ्युज होऊ शकतो. तर बॅकक्रॉस मध्ये वन ऑफ इट्स पॅरेंट म्हणजे तो कोणताही पॅरेंट घेऊ शकतो आपण बॅकक्रॉस मध्ये. आणि टेस्ट क्रॉस मध्ये क्रॉस ऑफ हायब्रिड इंडिव्हिज्युअल विथ
its recessive parent is called as the test cross. तर टेस्ट क्रॉस मध्ये फक्त रिसेसिव्ह पॅरेंट सोबतचा जो हायब्रिड इंडिव्हिज्युअलचा किंवा ऑफस्प्रिंगचा जो क्रॉस आहे तर तो असतो रिसेसिव्ह पॅरेंट सोबत. तर त्याला म्हटलं जातं टेस्ट क्रॉस. आणि वन ऑफ इट्स पॅरेंट म्हणजे कोणत्याही पॅरेंट सोबत डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह कोणताही घेतला तर त्याला तो असतो बॅकक्रॉस. तर बॅकक्रॉस मध्ये म्हणजे टेस्ट क्रॉस हा बॅकक्रॉस असतोच. त्यानंतर आहे कोडॉन. कोडॉन a sequence of 3 nucleotides which together form a unit of genetic code in a DNA or RNA molecule. तर कोडॉन काय असते तर कोडॉन is a sequence of 3 nucleotides which together form a unit of genetic code in DNA or RNA molecule. तर sequence of 3 nucleotides. 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो सिक्वेन्स असतो डीएनए किंवा आरएनए मॉलिक्युल्स मध्ये तर त्याला म्हटलं जातं कोडॉन. त्यानंतर टेस्ट क्रॉस आपण पाहिला. त्यानंतर आहे म्युटेशन. म्युटेशन इज अ चेंजिंग ऑफ द स्ट्रक्चर ऑफ अ जीन रिझल्टिंग इन अ व्हेरिएंट form that may be transmitted to subsequent generation caused by the alteration of gene-based units in DNA or the deletion, insertion or rearrangement of larger section of genes or chromosomes. तर म्युटेशन म्हणजे deletion, insertion or rearrangement of a larger section of a gene or chromosomes. तर त्याला म्हटलं जातं म्युटेशन. तर अशा प्रकारे या डेफिनेशन ज्या आहे तर त्या रिपीटेडली काही पेपर्स मध्ये विचारलेल्या आहे तर त्या मी काढलेल्या आहे. तर त्यानंतर आपण घेऊया आन्सर इन वन सेंटेन्स. त्यानंतर आहे आन्सर इन वन सेंटेन्स. तर आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये हा क्वेश्चन आपल्याला प्रत्येकी 1 मार्क्सला विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला आन्सर एकदम करेक्ट देणे गरजेचे असते. तर यामध्ये काही विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत तर ते आहे फादर ऑफ जेनेटिक्स. तर जे आहे जी.जे. मेंडेल म्हणजे ग्रेगर जॉन मेंडेल. त्यानंतर गटेशन. व्हॉट इज गटेशन हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर गटेशन इज द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स फ्रॉम द हायड्रोथोट्स ऑन द लीफ मार्जिन ऑफ अ स्मॉल हर्बेशियस प्लांट. तर गटेशन म्हणजे वॉटर लॉस किंवा वॉटरचे जे ड्रॉपलेट्स आहेत तर त्याचा लॉस होणं कुठून तर ते हायड्रोथोट्स. हायड्रोथोट्स म्हणजे जे लीफ सरफेसवर जे हायड्रोथोट्स असतात किंवा स्मॉल पोर्स असतात लीफ सरफेसवर तर त्यातून या वॉटर ड्रॉपलेट्सचा लॉस होणं तर त्याला म्हणतात प्रोसेस ऑफ गटेशन. तर ही झाली गटेशनची डेफिनेशन. गटेशन इज द process of loss of water in the form of water droplets from hydrothots on the leaf margin of a small herbaceous plant. त्यानंतर साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आपण पाहिलेला आहे जे आहे रायबोझोम्स. जे आहे रायबोझोम्स साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर आहे डॉमिनन्स हायपोथेसिस वॉज प्रपोज बाय. हा सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. तर डॉमिनन्स हायपोथेसिस प्रपोज केलेला आहे चार्ल्स डेव्हनपोर्ट यांनी 1908 मध्ये. त्यानंतर रुटिंग हार्मोन विचारलेले आहे. तर यामध्ये आपल्याला 1, 2 किंवा 3 मॅक्सिमम रुटिंग हार्मोन लिहायचे तर ज्यामध्ये आपण लिहू शकतो IBA, IAA किंवा NAA. म्हणजे इंडोल ब्युटेरिक ऍसिड, इंडोल ऍसिटिक ऍसिड किंवा नॅप्थॅलिन ऍसिटिक ऍसिड हे आपण लिहू शकतो. त्यानंतर कंट्रोलिंग सेंटर ऑफ सेल. सेलचं जे कंट्रोलिंग सेंटर आहे जसं आपल्या ह्युमन बिंग मध्ये आपल्या बॉडीचा कंट्रोलिंग सेंटर ब्रेन असतो तर त्याच प्रकारे सेलचं जे कंट्रोलिंग सेंटर आहे तर ते आहे न्यूक्लियस. त्यानंतर आहे कलरलेस प्लास्टिड्स. कलरलेस प्लास्टिड्स जो आहे तर तो असतो ल्युकोप्लास्ट. त्यानंतर पॉवर हाऊस ऑफ सेल तर हे तर आपल्याला पक्क्यात माहिती असणार आहे मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर लाईट रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस ऑकर्स इन. तर ते जी फोटोसिंथेसिसची लाईट रिएक्शन आहे तर ती ऑकर होते थायलॉकॉइड डिस्क मध्ये. तर हे सुद्धा आपण याआधी पाहिलेलं आहे. यामधले सर्व ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते जवळपास आपण आपल्या व्हिडिओज मध्ये पाहिलेले आहेत. तरी सुद्धा आपण एकदा सेपरेट याचा एक व्हिडिओ घेत आहोत. त्यानंतर आहे टर्म मायटोसिस कॉइन बाय.
तर मायटोसिस ही टर्म जी आहे तर ती कॉइन केली आहे वॉल्टर फ्लेमिंग यांनी. तर त्यानंतर आहे हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज डिनोटेड बाय. तर हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर हा डिनोट केला जातो यांनी. त्यानंतर एक्सरेज वेअर फर्स्ट डिस्कवर्ड बाय. तर एक्सरेचं जे डिस्कवरी आहे तर ती डब्ल्यू रोएंटजेन या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यानंतर रूट प्रेशर इज मेजर्ड बाय. तर रूट प्रेशर जे आहे तर ते मेजर केलं जातं मॅनोमीटरने. त्यानंतर कंट्रीब्युशन ऑफ डॉक्टर एम एस स्वामीनाथन. तर डॉक्टर एम एस स्वामीनाथनचं कंट्रीब्युशन लिहायचं आहे. तर त्यांनी डॉक्टर एम एस स्वामीनाथन introduce and further develop the high yielding varieties of wheat in India. तर एम एस स्वामीनाथन यांनी इंडियामध्ये हाय यील्डिंग व्हरायटीज डेव्हलप केल्या आणि यांना फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आहे व्हॉट आर द फेजेस ऑफ ग्रोथ. तर ग्रोथच्या फेजेस कोणत्या आहे प्लांटमध्ये तर त्यामध्ये आहे मेरिस्टेमॅटिक ग्रोथ, इलॉंगेशन अँड मॅच्युरेशन. तर या आहे ग्रोथच्या फेजेस. त्यानंतर आहे फुल फॉर्म ऑफ डीएनए अँड आरएनए. तर डीएनए आणि आरएनएचा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला विचारलेला आहे, तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचा डीएनएचा फुल फॉर्म होत असतो डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनएचा असतो रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर अशा प्रकारे हे आपले आन्सर इन वन सेंटेन्स आणि डेफिनेशन्स आपण पाहिले. तर याच जवळपास आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात. तर या आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सिलेबस इथे संपला असं मला वाटते. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मधून नक्कीच कळू शकता. तर इथेच आज आपण थांबूया. आय होप तुम्हाला नक्कीच या व्हिडिओतून तुमचा सिलेबस कळला असेल. थँक्यू सो मच. थँक्यू.